एका लहानशा गावात एक सोनार राहत होता. कामात तर तो पटाईत होता, पण एक दोष त्याच्यात होता. तो खूप लोभी होता. प्रत्येक गोष्टीची त्याला हाव सुटायची. लोक त्याच्याकडे दागिने बनवायला द्यायचे आणि तो नेहमी थोडं सोनं लपवून ठेवायचा. एके दिवशी गावात एक साधू आला. साधू त्या सोनाराला म्हणाला, "बाळा, या सोन्याची मला अंगठी बनवून देशील का?" सोनार म्हणाला, "हो महाराज, देईन बनवून. 2 दिवसांनी या." 2 दिवसांनी साधू परत सोनाराकडे आपली अंगठी न्यायला येतात. सोनार त्यांना अंगठी देतो. साधू अंगठी हातात घेऊन थोडं थांबतात आणि अंगठी नीट निरखून पाहत सोनाराला म्हणतात, "बाळा, सोनं तर आलं तुझ्या हातात, पण लक्षात ठेव, लोभाने मिळालेलं सोनं कधी सुख देत नाही." असं म्हणून ते निघून जातात. सोनाराला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. तो मनातच म्हणाला, "हे साधू लोक फक्त उपदेश करतात." त्या रात्री सोनार झोपला असताना त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात तो बघतो त्याचं घर सोन्याने भरलेलं आहे. भिंतीवर दागिन्यांचे ढीग आहेत. सगळ्या घरात सोन्याचा लखलाखाट आहे. पण हे सगळं सुख पाहायला त्याचा परिवार नाही. तो एकटाच घराच्या कोपऱ्यात उदास बसला आहे. त्याला जाणवलं, आपल्याकडे सगळं आहे, पण आपल्या सोबत कुणीच नाही. ना कुटुंब, ना मित्र. आहे तो फक्त एकाकीपणा. सोनार घाबरलेला आवाजात स्वतःशीच बोलतो, "हे काय, इतकं सोनं असूनही मी एकटाच? हा तर मला मिळालेला शाप आहे." दुसऱ्या दिवशी सकाळी सोनार गावात त्या साधूला शोधायला निघाला. खूप शोधल्यावर त्याला एके ठिकाणी साधू दिसले. तो धावतच साधूंकडे गेला. सोनार घाबरलेल्या आवाजात साधूला म्हणाला, "महाराज, माझ्या लोभामुळे मी बेचैन झालो. हे घ्या, मी लपवलेलं सोनं. मला माफ करा." साधू शांत हसत त्या सोनाराला म्हणाले, "बाळा, खरं सोनं हे मनाचं समाधान आहे. जे मिळालं त्यात सुख मान. बाकीचं सोनं तर फक्त माती आहे." सोनाराला आपली चूक समजली. तो साधूचा आशीर्वाद घेऊन निघून गेला. त्या दिवसानंतर सोनार प्रामाणिकपणे काम करू लागला. त्यामुळे गावकरीही त्याला मान देऊ लागले.